नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या वेचलेल्या कथानायिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 6वा भाग वाचतो आहे. आज आपण नागिण आणि पैठणी अशा 2 कथानायिकांबद्दल ऐकणार आहोत. प्रथम खेळमधील नागिण. विविध अंगविक्षेपांनी त्याच्याबरोबर खेळणारी, खेळ कथेतील नायिका म्हणजे पिवळा जर्द रसरशीत अंगाचा, तृणपात्यांतून सळसळत झेप घेणारा इथला बादशहा सर्पराजा नागराजा. त्याला तिच्या केवळ आठवणींनी त्याच्या मस्तकापासून शेपटापर्यंत रोमांचित करणारी त्याची कामांधक कामिनी, पाचोळ्यात असलेल्या त्याच्याजवळ धडपड करीत जाणारी आणि तो उत्सुक होताच जवळच्या गवतात लपून जाणारी सळसळती नागिण. कधी वारुळा शेजारी उन्हात पहुडणारी, तो सळसळत तिच्यापाशी येताच जागची न हलणारी, उन्हात समसमत्या अंगाची शांत झोपल्यासारखी पडून राहणारी, तो त्वेषाने पुढे होऊन तिला डिवसताच झोपेतून उठल्यासारखी करून शरीराला आळोखे पिळोखे देणारी. थोड्याच वेळात त्याच्या मानेवर आपली मान घासत त्याला उत्तेजित करणारी, त्याने विलक्षण उत्कटतेने तिला विळखा घालताच निमूटपणे त्याच्या विळख्यात सामावून घेत त्याचे अंग चाटणारी, तल्लख पातेदार जिभेने त्याच्या मस्तकाला स्पर्श करणारी, जराशाने आपले अंग सोडवून घेत कुठेतरी सळसळत जाणारी, तो तिच्या मागे जाताच त्याला हवी तेव्हा हवी तशी उपलब्ध होणारी, विविध मोहक हालचालींनी त्याला भुरळ घालणारी आणि वळवळत एका वारुळापाशी जात मान उंचावून तेथील वाळवी पटापट खाणारी, त्यालाही वारुळे दाखवणारी आणि वाळवी खाण्याच्या मेजवानीस बोलवणारी. ती पांढरट पिवळसर थंडगार वाळवी पोटभर खाऊन त्याच्याबरोबरचे मस्त जेवण झाल्यावर, मस्त धुंदी चढल्यावर त्याच्याजवळ आपण होऊन जात अधिक उत्साही होत त्याच्याशी यथेच्छ क्रीडा करीत खेळणारी. तो इकडे तिकडे पाहताच बऱ्यापैकी दूरवरच्या असलेल्या झुडपाकडे सुसाट निघताच त्याच्या मागे भारल्यासारखी जाणारी, झुडपांच्या एकांतात बेभान होऊन त्याने तिच्यावर झडप घालताच स्वेच्छेने त्याला स्वाधीन होणारी, त्याचा विळखा दृढ होताच तो हर्षभराने फुतकारू लागताच, त्याच्या अंगात वीज फिरू लागताच ती वीज तिच्या मणक्यात घुसू लागताच उत्कटतेनं साऱ्या ताकदीनं बेभान होऊन डोळे मिटून त्याला प्रतिसाद देणारी. झुडपांच्या आधाराने चाललेली ती रतिक्रीडा अपुरी वाटताच बेभान अवस्थेत ती त्याच्याबरोबर उघड्यावर येणारी, दोघांचाही कैफ अनावर होताच एकमेकांस आमूलाग्र वेढून दोघंही हवेत झेपावू लागताच त्याच्या संपूर्ण विस्तारलेल्या तेजोमय फणेत मंत्रमुग्ध होऊन टक लावून पाहणारी, त्याच्या फणेतील आकडा तिला चेतावित असता त्या फणेवरील चकाकत्या रंगाच्या छटा तिला कणाकणाने विद्ध करीत असता, त्याच्यातील नर ऐन भरात आला असताना तिच्यातील मादी त्याला पूर्ण शरण जाणारी, त्याच्या सर्वांगीण आक्रमणापुढे मान झुकवणारी, आपले शरीर त्याच्या सर्वस्वी ताब्यात देऊन त्याच्या पौरुषाचा डोळे दिपवणारा दिमाग अर्धोन्मिलित डोळ्यात साठवणारी, त्याने तिला स्वतःच्या पतंगासारखा हवेत चढणाऱ्या शरीराबरोबर वर वर चढवले असता झाडाला बिलगलेल्या वेलीसारखी त्याला चिकटलेली, मणक्यातील अजस्त्र ताकदीने शेपटीवर उभा राहत तिलाही स्वतःबरोबर उभे करीत असताना त्याला घट्ट चिकटणारी, त्याच्याबरोबर तीही अंगाची घुसळण करीत मैथून मग्न होत दिव्याच्या ज्योतीसारखी डुलणारी, शेपटीवरील भार न तोलून त्याच्याबरोबर खाली कोसळणारी आणि त्याच्याबरोबरच परत ईर्षेने उभी राहणारी, परत कोसळणारी आणि परत त्याच्याबरोबर ईर्षेने उभी राहणारी, अवतीभवतीच्या विश्वाला विसरून त्याच्याबरोबरचा या नायिकेचा रतिमग्न खेळ असा उत्कटतेला पोहोचलेला असताना
या खेळाचा शेवट होईल असे वाटत होते, पण घडते ते वेगळेच. हा खेळ पाहणाऱ्या माणसाच्या विध्वंसक खेळाने तिच्या खेळाचा विध्वंस केला जातो. माणसाने सर्व शक्तीनिशी उंच काठीने या रतिमग्न खेळावर केलेला प्रहार. त्या दोघांचे उंचावलेले देह क्षणार्धात खाली कोसळले. क्रीडा कमळाच्या पाकळ्या शतशः विदीर्ण होऊन धुळीत मिसळल्या. रक्ताचे शिंपणे झाले. माणसाचा विध्वंसक खेळ प्राण्यांच्या सृजनशील खेळाचा विध्वंस करणारा. सर्जनशील क्रीडेचा आंतरिक सहसर्जकतेनं रसास्वाद घेण्याऐवजी रसविघ्नकारक विध्वंसक कृतीचा धिक्कारच सुचवला जातो. इथेही पहिली कथानयिका संपते. आता दुसरी, गवळणमधील पैठणी. गवळण कथेची नायिका भावते आहे गोदावरी काठीच्या नाथांच्या पैठणी क्षेत्रीच्या मागावर विणली जाणारी पैठणी. कुण्या रामचंद्राच्या सुनेने नेसण्याचा हट्ट धरला होता ती पैठणी. कुण्या बाळासाहेब पाटलांच्या वडिलांनी जिच्यावर खुश होऊन जमिनीचा तुकडा कुणाच्या वडिलांना दिला होता ती पैठणी. कथेतील सहवेदना वाट्याला औद्योगिक वसाहतीत जो गाळा आला होता त्यावर 2 महिने खपून विणलेली, जिच्याकडे नव्यानं पाहावं अशी बुट्टेदार पैठणी. तो स्वतःच जिच्या मोहात पडला आणि जिचा जर्द कुसुंबी झगझगीत रंग नि त्यावरील चंदेरी बुट्टे अशी पैठणी, जिच्या धाग्याला त्याच्या बोटाचा स्पर्श झाला होता आणि जिला तो कलेक्टर साहेबांना विकणार होता. पण असलं वस्त्र आपल्या हातून परत विणलं जाणार नाही म्हणून ते विकूच नये असं जिच्याबद्दल वाटलं ती पैठणी. त्याच्या पूर्वजांनी विणलेली, कुणा बाळासाहेब पाटलांनी 7 वाहनांच्या काळात 300 वर्षापूर्वीची 1-2 शेर वजनाची पैठणी. त्याच्या वाड्यावर जशी जपून ठेवली आहे तशीच जपून ठेवावी अशी पैठणी. आपण मरून गेल्यावरही कित्येक वर्ष जिच्यावरील बुट्टे हस्त नक्षत्रांच्या किरणांनी जुन्या वस्त्राचा पोत जपावा तसे आपल्या बोटांचा स्पर्श जपीत हसत राहतील अशी पैठणी. अशी कलेक्टर साहेबांनी कलेक्टरीन बाईंसाठी ऑर्डर दिलेली पैठणी. कलेक्टरीन बाईंनी पाहताच ओ मार्वलस, ब्युटिफुल अशा हर्षातिशयाने चित्कारल्या. साहेबांचे डोळे समाधानाने लकाकले. गोऱ्यापान नाजूक देहाच्या कलेक्टरीन बाईंनी हलकेच त्या पैठणीवरून हात फिरवला आणि म्हटलं, किती सुंदर रंग आहे हो, ब्राईट अँड फ्लोरोसंट, इट्स सिम्पली बिविचिंग. नि पोत तर पहा किती मुलायम आहे. पैठणीची घडी हातात घेण्यासाठी बाई अधीर झाल्या. पैठणीची घडी कौतुकानं उराशी धरून बाई निघून गेल्या. आणि मग त्या मोकळ्या मागाकडे सहदेवनं उदासपणे पाहिलं. त्या मागावर गेले 2 महिने सहदेवनं ती पैठणी पसरली होती. 2 महिने कुसुंबी रंगाचा आभाळच जणू त्याच्या मागावर उतरलं होतं. नि आज एकाएकी तो सारा उत्सव संपला होता. सहदेवला भारी उदास वाटलं. कलेक्टरीन बाईला अंगभर हर्षभरीत करणारी आणि सहदेवला मागाच्या रिकाम्या अंगानं उदास करणारी ही द्विरंगी नायिका पैठणी. ही पैठणी विणकराला वेगळ्याच मनोविश्वात नेणारी. एकेकाळी श्रीमंतांच्या बायकांकडून पैठणीच्या मागण्या नेहमीच येणाऱ्या. एक पैठणी विणताना विणकरांचे तिच्याशी एक नाते जडे. ही पैठणी कुणाच्या अंगावर जाईल असा प्रश्न मनात येईल. जांभळ्या किंवा बैंगणी रंगाच्या पैठणीचं विणकाम चालू असताना एखादी सुंदर गोरीपान युवती त्याच्या नजरेसमोर उभी राहील. आपण विणीत असलेल्या पैठणीवर तिची भुरळ पडलेली नजर आणि आपल्या कानात तिच्या बिल्वरांची किणकिण. हातमागावर पैठणी विणताना, घोटा चालवताना देशोदेशीच्या राजकन्या समोर उभ्या राहत. पैठणीची नाजूक सळसळ, उघड्या स्त्रीदेहाचे चुकार दर्शन, पदरावरील दौलतीच्या नाजूक खुणा. पण पैठणीच्या पदरावर विणकराकडून असा लखलखीत जर विणला जातो की कुणाचीही नजर त्या लखलखत्या जरीवरच जायबंद व्हावी आणि पदराच्या मालकिणीला
पापी नजरेपासून दिलासा द्यावा अशी पैठणी. कथेतील कलेक्टरीन बाईंसाठी पैठणी विणणाऱ्या सहदेवला जी एक आठवण झाली ती एका पैठणीच्या संदर्भातलीच. निजामातील एक इंग्रज अंमलदार नी त्याची गोरी मड्डम पैठणला आली होती. सहदेवच्या मागावरची अशीच एक भरजरी पैठणी त्या मडमिणीच्या मनात भरली होती नी तिनं ती पैठणी पेहरण्याचा हट्ट धरला होता. त्या गोऱ्या बाईला पैठणी कशी नेसता येणार? कुणीतरी ते शिकवलं पाहिजे. मडमेला धीर धरवत नव्हता. त्या पैठणीचा पदर खांद्यावर घेण्यासाठी ती उतावळी झाली होती. शेवटी ती सहदेवला म्हणाली, मला नेसवतोस ही साडी? सहदेव शर्मिंदा झाला होता. परस्त्रीच्या अंगाला हात लावायचा? त्याच्यानं होय म्हणवलं नाही. पण त्याच्या शेजारच्या मागावर काम करणारा राजा रामचंद्र मात्र हसून तयार झाला होता. मागच्या आतल्या बाजूला मडमिणीला नेऊन त्यानं तिला चापून चोपून पैठणी नेसवली होती. आणि मग तिच्या गोऱ्या पान नागव्या देहाचं वर्णन तो किती वर्ष चवीनं सगळ्यांना सांगत होता. हे सारं घडतं ते या पैठणीमुळेच. वरच्या आठवणीतील रामचंद्र या विणकराला पैठणी विणताना शृंगारिक लावण्या म्हणायला उत्तेजित करणारी हीच पैठणी. मी विणत असलेली पैठणी अतिशय तलम आहे. ती नेसणारीणीच्या आडदांड देहाला या पैठणीची गाठ तशी धुसमुसळेपणाला सोडायला बघू नकोस. नाजूक हलक्या हातानं या पैठणीच्या निऱ्यांना हात घाल, नाहीतर या पैठणीवरील साऱ्या चंदेरी बुट्ट्या उघड्या डोळ्यांनी तुला बघतील, मग तुझा बेरंग होईल. आता ही सहदेव म्हाताऱ्यानं कलेक्टरीन बाईंसाठी विणलेल्या पैठणीच्या संदर्भात त्या शृंगारिक रंगील लावण्या म्हणणाऱ्या रामचंद्राला या पैठणीनं काय करायला लावले असते? गोरी गोमटी कलेक्टरीन पाहून तो उमेदीनं उठला असता. नाथांची एखादी गोंडस गवळण मुखातून गुणगुणत त्याने मागावरची ती पैठणी सोडवली असती. तिचा जरतारी पदर निसंकोचपणे कलेक्टरीन बाईंच्या छातीवर पसरला असता आणि स्वतः गुंग होऊन त्या पैठणीचे तेज न्याहाळीत उभा राहिला असता. ही झगमगीत जरतारी पैठणी म्हणजे नाथांची एक गवळणच असं रामचंद्र म्हणे. त्या गवळणीच्या ओळी कुणाच्याही देहावर पसरताना आपण नाथांची सेवा करीत असतो असे त्याला वाटे. निजामी अंमलातील त्या गोरा मडमिणीचे विवस्त्र शरीर बघून रामचंद्राच्या मुखात रुजून गुणगुणणारी ती नाथांची गवळण आणि ही पैठणी जणू एकच असा त्याला अनुभव देणारी ही पैठणी. आणि कलेक्टरीन बाईसाठी कुसुंबी रंगाची अखेरची पैठणी विणणाऱ्या म्हाताऱ्या सहदेवालाही अखेरीला वेगळाच अनुभव देणारी ही पैठणी, वेगळाच काव्यात्म असा अनुभव. नाथांच्या काळी त्यांच्या गिरिजानं हीच पैठणी विणली असेल नि तिला न्याहाळताना एखादी रंगेल गवळण गुणगुणले असतील. गाता गाता त्यांना दिसली असेल त्यांची गिरिजा पैठणी नेसून पाण्याला निघाली आहे आणि मधुमंगेशांचीच प्रतिभाही जणू पैठणी नेसून पाण्याला निघाली आहे असा सहसर्जक रसिकाला अनुभव देणारी पैठणी. इथे हा भाग संपवतो. धन्यवाद.